यापुढील होणारा सामना केडी बॉईज DN नगर विरुद्ध शिवगर्जना सँटाक्रूज. शिवगर्जना सँटाक्रूज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा, कारण सामने सर्व यूट्यूब लाईव्ह वरती प्रेक्षित होत आहे, म्हणून कृपया एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे जो की आपले टीम नेम आणि प्लेयर्स नेमचं हेल्प करेल. प्लीज कॉपरेट करायचं आहे. शिवगर्जना सँटाक्रूज संघ एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा, प्लीज कॉपरेट करायचंय. एक एक्स्ट्रा प्लेअर. सँटाक्रूज संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि केडी बॉईज DN नगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कृष्णा येतोय पहिलं षटक घेऊन. पहिल्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला, एक धाव वन डिव्हिजन मध्ये जातोय. पहिल्याच चेंडूवर पंच निर्णय कळवायचा आहे. चला वादविवाद करायचा नाहीये, पंच आपला निर्णय लवकरच कळवतील. खूपच तटस्थ असे पंच आपल्याला दिसत आहेत. पंचांचा इशारा, चौकार येतोय, चांगलासा फटका. चला आर्ग्युमेंट्स करायचे नाहीयेत, पंचांनी चौकार घोषित केलाय. चला नेक्स्ट बॉल. दुसऱ्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय चौकाराच्या रूपात. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या झाली ती 5. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण, परंतु एक चोरटी धाव. धावसंख्या झाली ती 6. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या पद्धतीचा फटका होता, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या झाली ती 7 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत त्या षटकामधील. क्या बात आहे, सुरेख असा चेंडू होता. यशनचा कॉल, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता, परंतु तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 3 धावा वाचवल्यात. चांगलासा फटका होता, परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. 9 धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. 9 ऑन बोर्ड्स. बघा कोण घेऊन येतंय दुसरं षटक. झंकार येतोय बॉलिंग एंड वरती. चांगला असा चेंडू होता, परंतु बॉलच्या लेंथ वरती जाऊन खेळले. एक धाव. 2 धाव, माफ करा.
पंचांचा इशारा, डेड चेंडू. पुन्हा एकदा 2D रिजन मध्ये जातोय चेंडू. 13 धावा झाल्यात. फसवा चेंडू म्हणता येईल याला. गडी बाद होतोय तिफरा चीजच्या स्वरूपात. कादर येतो आता, नवीन फलंदाज कादर. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या दिली ती 14. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या दिली ती 15. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे या षटकामधील. बघा मोठा फटका पाहायला भेटतोय का आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा फसवासा चेंडू म्हणता येईल. गडी बाद होतोय. विनायक येतोय नवीन फलंदाज आणि बॉलर पियुष येतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. राजू येतोय नवीन फलंदाज. दुसरा चेंडू पियुष यांचा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर होता, परंतु स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. खूप सुरेख स्ट्रोक. स्कोर 19 ऑन बोर्ड्स लागत आहेत. सुरेख असा फटका होता स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा. पुन्हा एकदा तसाच काहीतरी फटका, परंतु 1 धाव. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 20 धावा लागत आहेत धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. चांगला असा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. बघूया पंचांकडे दाद मागितली जाते रनआउट साठी. आणि गडी बाद होतोय धावचीच्या रूपात. चांगला असा चेंडू होता ऑफ साइडच्या बाहेर. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत या षटकामधील. 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु एक्स्ट्राच्या रूपात. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुरेख स्ट्रोक, परंतु 2Dच्या रूपात 2 धावा वाढत आहेत. आता मात्र मिड डिव्हिजन मध्ये 1 धाव येते डिक्लेअरच्या रूपात. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. ओव्हर सॉरी. 24 ऑन बोर्ड लागत आहेत. 24.
नितेश येतोय पुढचं षटक घेऊन. शेवटचा षटक असेल हा या इनिंग मधील. 24 धावा झाल्या आहेत. 24. चांगला असा चेंडू होता, फलंदाजाला काही समजला नाही आणि तेवढी ते चांगली यष्टी म्हणता येईल. गडी बाद होतोय. पवन येतोय नवीन फलंदाज. चांगला असा चेंडू हाताला पहिला. बघा दुसरा चेंडू. सुरेख असा फटका होता, परंतु तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण दिसतं आपल्याला लॉंग ऑन रिजन मध्ये. कार्पेट पद्धतीचा फटका होता, परंतु पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण. वंडी रिजन मध्ये चेंडू जातोय. 26 ऑन बोर्ड्स. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. गडी बाद होतोय षटकाराच्या रूपात. अमित येतोय आता. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला फटका, गचाड क्षेत्ररक्षण म्हणता येईल. गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु चौकार जातोय. ओव्हर षटक समाप्त झालंय. 31 ऑन बोर्ड्स लागले आहेत. 32 धावांचं आव्हान दिलंय. 32 टू विन. चला पंच घाई करायची. 32 धावांचं आव्हान दिलंय. सँटाक्रूज संघ त्याला फलंदाज पाठवायचे आहेत. बत्तीस धावांचं पाठलाग करताना दिसतोय आपल्याला सँटाक्रूज संघ. पहिल्याच चेंडू. नो चेंडूने श्री गणेश होता या इनिंगचा. विनायक दिसतोय आपल्याला बॉलिंग एंड वरती. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता, परंतु ड्राईव्ह करून दिला. 1 धाव 2 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 3.
सुरेख फटका पुन्हा एकदा, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. दोन चेंडू 4 धावा झाल्यात. पंच निर्णय कळवायचा आहे. पंचांचा इशारा येतोय 2D च्या रूपात. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. सुरेख फटका स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता, परंतु एक धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 7 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. 32. सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये. शेवटचा चेंडू. सात धावा झाल्यात. चांगला असा फटका होता, परंतु तेवढे चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 8 धावा. 9 ऑन बोर्ड्स लागत आहेत. नाईन ऑन बोर्ड्स लागत आहेत. अमित येतोय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. चांगला फटका पुन्हा एकदा. सुरेख फटका कव्हर रिजन मध्ये 2 धावांसाठी. 11 ऑन बोर्ड लागत आहेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा अतिरिक्त धावसंख्या 1ने पुढे सरसावते. चांगला फटका पुन्हा एकदा डिक्लेअर रिजन मध्ये जातोय 2 धावांसाठी. चौदा धावा झाल्यात. अजूनही पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये पंचांचा इशारा येतोय 2D साठी. सिक्स्टीन ऑन बोर्ड लागत आहेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकामधील. दोन चेंडू अजूनही शेष आहेत. 17 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. खूप सुर स्ट्रोक. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. पुन्हा आता मात्र लेग साइडला फटका होता. कार्पेट शॉट 4 धावांसाठी. करारा स्ट्रोक.
सुरेख फटका पुन्हा एकदा चौकारासाठी जातोय चेंडू सीमा रेषा पार. चांगल्याशी फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चांगला चेंडू होता परंतु तेवढाच चांगला फटका. आता मात्र गडी बाद होतोय. नितेश येतो आता स्ट्राईक एंड वरती. केवळ 2 धावांची गरज आहे. नो+1 च्या रूपात हा सामना विजयी होतोय. सँटाक्रूज संघ